शिवा आणि आशूचं तर लग्न ठरलेलं नाहीये, पण आता या मालिकेत काय बघायला मिळणार आहे, काय सांगणार? मालिकेत बघायला मिळणार आहे खूप मोठा ट्विस्ट. आता या ट्विस्ट मध्ये नक्की काय होणार आहे हे जाणून घ्यायला तुम्ही 27 तारखेनंतर सगळे एपिसोड आमचे बघा. तुम्हाला सगळं म्हणजे बरोबर आताही कळेल. तुम्ही बघताय उत्सुकतेने आणि काय घडणार आहे काय नाही घडणार आहे तुम्हाला मजा येते, पण 27 तारखेनंतर गमती जमती अजून वाढणार आहे, त्या बघायला विसरू नका. आणि तुमच्या मनात जी उत्सुकता आहे कोणाचं काय होणार, कोण नक्की कोणाशी लग्न करणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला बरोबर मिळतील. बरं, नुकतंच केळवण झालंय, पण तुम्हा दोघांना खायला काय आवडतं? केळवणातला कुठला पदार्थ गोड की तिखटाचा काय सगळ्यात जास्त? मला बघतच सगळं जे काही होतं ते सगळं. म्हणजे गंमत अशी आहे ना, आता जेवताना सुद्धा हा मनात माझ्या विचार आला की आपलं जे महाराष्ट्रीयन सागर संगीत जेवण आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रकारचे फ्लेवर्स आहेत आणि सगळ्या प्रकारचे फ्लेवर्स आपल्याला इथे मिळतात. काही मोनोटोनच होत नाही. आणि गंमत अशी आहे की पानामध्ये वाढलेला छोटा पदार्थ सुद्धा जर आपण खाल्ला तर आपल्याला परत काही घ्यायची गरज लागत नाही. ते अख्खं जेवण वन गो मध्ये आपण खाऊ शकतो आणि आपलं पोट तरी भरतं. म्हणजे परत मागून काही घ्यायची गरज लागत नाही असं मला वाटतं. So, आजचं जेवण छानच होतं. मला मसाले भात आणि आमरसपुरी हे खूपच आवडलेलं आहे. एकदा मला मसाले भात आणि आमरसपुरी खूपच आवडलेलं आहे. सो मजा येते फार आणि छान वाटलं. घरचा फील आला सगळ्या या कार्यक्रमाला, त्यामुळे छान वाटतं. खरंय. बरं, जर आता मालिकेत पुढे जाऊन तुमचं लग्न झालं असेल, शेवटचा पदार्थ आहे का की तसाच राहील, काय आणि शिवा तुला काय सांगायला आवडेल? तुला आवडेल का की शिवा तसं सांगणार? शिवाला खरं तर तिची जनरली परिस्थिती कुणासाठी काहीतरी करेल हे कधीच गोष्टी ठरल्या नव्हत्या, पण छकुलाने कानातले दिले तेव्हा तिने ते घातले आवडीने. पण तोच मुद्दा आहे की शिवा नेमकं काय करणार आहे, तिच्या बरोबर काय होणार आहे, हे सगळं कसं घडणार आहे ह्याचा काहीच स्थानपत्ता शिवाला नाहीये, त्यामुळे काहीच माहित नाही की काय होईल काय नाही. सांगितलं तर लग्नाचं येणारच आहे, मामूल हाके घडणारच आहे. तर लग्नात बरेचदा काय होतं माहिती, रुखवतात खूप छान छान गोष्टी ठेवलेल्या असतात आणि त्या चोरायच्या किंवा खायचा मोह होतो. असं कधी झालंय तुमच्यासोबत? असं तर नाही, ते रुखवतात ठेवलेल्या गोष्टी असतात आणि त्या बघण्यासाठीच असतात छान, आणि काय काय गोष्टी इनोव्हेटिव्ह ठेवलेल्या असतात तर त्या काही घेण्याचा कधी प्रयत्न नाही केला, त्यामुळे त्या असं नाही झालंय कधी. सेम. बरं, झालं आता काय सांगू? जाता जाता हेच सांगू की तुम्ही जे आमच्यावर प्रेम करताय तसंच करत राहा. आम्ही तुम्हाला असंच एंटरटेन करत राहू. खूप खूप धन्यवाद शिवा मालिका बघण्यासाठी, आमच्यावर प्रेम करण्यासाठी आणि खूप चांगला प्रतिसाद देण्यासाठी. थँक्यू. थँक्यू.